नमस्कार विद्यार्थी मित्रहो, मागील इयत्तांमध्ये इयत्ता 6वी 7वीला आपण रेषाखंडांची एकरूपता आणि कोनांची एकरूपता याचा अभ्यास केलेला आहे। एकरूप रेषाखंड आपण कोणाला म्हणतो की ज्या रेषाखंडांची लांबी ही समान असेल त्याला आपण एकरूप रेषाखंड असं म्हणतो। आणि एकरूप कोन म्हणजे जेव्हा दोन कोनांची मापही समान असतील तेव्हा त्या कोनाला म्हणतो आपण एकरूप कोन। त्याच पद्धतीने आपण एकरूप रेषाखंडांचे गुणधर्म अभ्यासलेले आहेत, एकरूप कोनांचे गुणधर्म अभ्यासलेले आहेत। आज या तासाला आपण त्रिकोणांची एकरूपता अभ्यासणार आहोत। त्रिकोणांची एकरूपता अभ्यासण्या अगोदर तुम्हाला मागील इयत्तेमध्ये तुम्ही जे काही अभ्यासलेलं आहे की लगतची बाजू, समोरील बाजू, लगतचा कोन, समोरील कोन हे ओळखता येणं महत्त्वाचं आहे। त्याची जरा उजळणी करूया। तर तुम्हाला या ठिकाणी त्रिकोण DEF लिहून दाखवलेला आहे। पुस्तकामध्ये तुम्हाला DEF त्रिकोणाशी संबंधित काही प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत। आता या DEF त्रिकोणामध्ये लगतच्या बाजू कोणत्या, समोरील बाजू कोणत्या? आता D हा कोण असेल, कोण D च्या समोरची बाजू कुठली येईल? D च्या समोरील बाजू काय येईल? बाजू EF। कोण D च्या लगतच्या बाजू कोणत्या येतील मग? बाजू DE आणि बाजू DF। या कोण D च्या लगतच्या बाजू आहेत। लगत म्हणजे लगेच जवळ असणे आणि समोरची बाजू म्हणजे त्या कोणाच्या समोर बघायचंय की ज्यामध्ये तो शिरोबिंदू येत नाही। D हा शिरोबिंदू त्यामध्ये येणार नाही। D सोडून दुसरे दोन शिरोबिंदूंनी तयार झालेली बाजू EF। तसंच तुम्हाला कोण E दाखवलेला आहे बघा। कोण E च्या समोरची बाजू कुठली येईल मग? समोरची बाजू येईल बाजू DF आणि E च्या लगतच्या बाजू DE आणि EF। हे झालं कोणांशी संबंधित। तसंच बाजू समोरील कोन ओळखता आला पाहिजे। आता समजा EF बाजू आहे, या EF बाजू समोरील कोन कुठला? तर EF च्या समोर बघायचा कुठला कोन दिसतोय? D। मग EF बाजू समोरील कोन आहे D। EF च्या लगतचे कोन कोणते? EF च्या जवळ असलेले कोन हा एक आणि हा एक, म्हणजे कोन E आणि कोन F हे काय आहेत? लगतचे कोन आहेत। आणखी दुसरी महत्त्वाची संकल्पना म्हणजे बाजूंमधील कोन आणि कोनांमधील बाजू। या दोन महत्त्वाच्या संकल्पना तुम्हाला त्रिकोणांच्या एकरूपतेमध्ये आवश्यक आहेत। आता हे दोन कोन आहेत बघा, E आणि F। या दोन कोनांनी समाविष्ट केलेली बाजू कुठली येईल? बाजू EF। या दोन कोनांनी समाविष्ट केलेली बाजू EF। आणि बाजूंनी समाविष्ट केलेला कोन तुम्हाला ओळखायचा असेल, समजा DE आणि DF या दोन बाजू आहेत। या DE आणि DF या दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोन तो कुठला येईल? कोन D। दोन्हीमध्ये समाविष्ट असलेला शिरोबिंदू D, DF आणि DE या दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोन म्हणजे दोन्हीमध्ये समाविष्ट असलेला शिरोबिंदू। या अशा प्रकारच्या एक आकृती तुम्हाला दिली, आकृतीवरचे प्रश्न हे दिलेले आहेत, ते सोडवायचे आहे। आता त्रिकोणांच्या एकरूपतेमध्ये मग दोन त्रिकोण केव्हा एकरूप असतील किंवा दोन आकृत्या केव्हा एकरूप असतात? तर जेव्हा त्या दोन आकृत्या एकमेकांवर ठेवल्यानंतर तंतोतंत जुळतात। काय होतात? तंतोतंत जुळतात। म्हणजे आता रेषाखंड एकमेकांवर ठेवल्यावर केव्हा तंतोतंत जुळेल? जेव्हा त्यांची लांबी समान असेल। कोणती दोन कोन एकमेकांवर ठेवल्यावर केव्हा तंतोतंत जुळतील? जेव्हा त्यांची मापं समान असतील। तसेच दोन त्रिकोण हे जेव्हा एकमेकांशी तंतोतंत जुळतात तेव्हा ते दोन त्रिकोण एकरूप आहेत असं आपण म्हणतो। त्यासाठी आपण बघा आकृती काढूया। एक ABC हा एक त्रिकोण काढला आणि दुसरा एक त्रिकोण काढला PQR। ABCPQR या दोन त्रिकोणांमध्ये त्रिकोण ABC ची आकृती काढली, ती ट्रेस पेपरने ट्रेस केली आणि पुन्हा आकृती काढून ती कापली, कट केली। कट केलेली आकृती जी आहे त्या PQR वर मी तंतोतंत ठेवली। अशा पद्धतीने ठेवली की A हा शिरोबिंदू P वर येईल। A हा शिरोबिंदू कुठे ठेवला? P वर ठेवला। B हा शिरोबिंदू Q वर ठेवला
आणि सी हा शिरोबिंदू R1 ठेवला. कशा ठेवली मी आकृती? तंतोतंत जुळण्यासाठी की ए हा P वर येईल, B हा Q वर येईल आणि C हा R वर येईल. अशा पद्धतीने मी आकृती ठेवल्यानंतर या दोन आकृत्या ज्या आहेत त्या तंतोतंत जुळतात. म्हणजेच त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR हे काय एकरूप त्रिकोण. त्या दोन आकृत्या एकरूप आहेत असं मी म्हणणार. का म्हणणार? कारण ते तंतोतंत जुळल्या. मग तंतोतंत जुळल्या म्हणजेच त्या ठिकाणी ए हा शिरोबिंदू P शी एकरूप आहे, ए हा कोण P शी एकरूप आहे, B हा कोण Q शी एकरूप आहे आणि C हा कोण R शी एकरूप आहे. म्हणजे त्रिकोण ABC हा त्रिकोण PQR त्रिकोणाशी एकरूप आहे. कोणत्या? एकाच एक संगती ही या ठिकाणी महत्त्वाची आहे. एकाच एक संगती कोणाला म्हणणार? की जे दाखवते की ए हा P शी एकरूप आहे, B हा Q शी एकरूप आहे, C हा R शी एकरूप आहे आणि दोन्ही बाजूला बाण दाखवलेले एकाच एक संगतीचं चिन्ह आहे. तर यामध्ये AB बाजू PQ शी एकरूप असेल, BC बाजू QR शी एकरूप असेल आणि AC बाजू ही PR शी एकरूप असेल. प्रत्येक त्रिकोणाला 6 घटक असतात, तीन बाजू आणि 3 कोन. या 6च्या 6 घटक एकरूप असणं हे आवश्यक नाही. त्यापैकी विशिष्ट असे 3 घटक, विशिष्ट 3 घटकांचा गट जो आहे, विशिष्ट सगळ्यात महत्त्वाचं आहे, विशिष्ट 3 घटक जर त्या ठिकाणी एकरूप असतील तरी सुद्धा ते दोन त्रिकोण हे एकरूप असते. आणि या विशिष्ट 3 घटकांचा जो गट आहे त्यालाच काय म्हणायचंय? त्रिकोण एकरूपतेची कसोटी असं म्हणायचं. काय म्हणणार? त्रिकोण एकरूपतेची कसोटी. आणि या कसोट्यांचा अभ्यास आपण या ठिकाणी आता करणार आहोत. त्यामध्ये पहिली कसोटी अभ्यासूया, दोन बाजू आणि समाविष्ट केलेला कोन म्हणजे बा कसोटी. कसोटी बा कसोटी. तर या कसोटीसाठी मी आकृती घेते बघा. त्रिकोण ABC आणि त्रिकोण LMN. यामध्ये बाजू AB, लेन AB बरोबर लेन LM. याचा अर्थ काय? की AB बाजू आणि LM बाजूची लांबी समान आहे. म्हणजे त्या दोन बाजू काय असणार आहे? एकरूप असणार आहे. कोण ABC, कोण ABC बरोबर कोण LMN सारख्या कोणांनी त्या ठिकाणी आपण दाखवूया LMN. या दोन कोणांची माप कशी आहेत? समान आहे. आणि बाजू ABC आणि बाजू MN, लेंथ BC बरोबर लेंथ MN. MN आणि BC यांची सुद्धा लांबी काय समान आहे. म्हणजे एका त्रिकोणाची बाजू AB LM शी एकरूप आहे, बाजू BC MN शी एकरूप आहे आणि दोन्ही बाजूंनी समाविष्ट केलेला कोन हा जो कोन आहे B, तो काय AB आणि BC या दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोन आहे. इथे LM आणि MN या दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोन M आहे. म्हणजे एका त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत बाजू आणि समाविष्ट केलेला कोन याच्याशी एकरूप आहे. म्हणून हे दोन त्रिकोण बा कसोटीनुसार एकरूप आहेत. बा कसोटी म्हणजे काय? दोन बाजू आणि समाविष्ट कोन. ही झाली त्रिकोण एकरूपतेची पहिली कसोटी, दोन बाजू आणि समाविष्ट कोन. दोन बाजू आणि समाविष्ट कोन म्हणजे बा कसोटी. आपण दुसरी कसोटी अभ्यासूया. तीन संगत बाजू. तीन संगत बाजू म्हणजे काय? या कसोटीला काय म्हणायचंय? तीन संगत बाजू म्हणजे बा कसोटी. की एका त्रिकोणाच्या तीनही बाजू दुसऱ्या
दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत बाजूंशी काय असणार आहे? समान मापाच्या, समान लांबीच्या आहेत. एका त्रिकोणाच्या 3 बाजू. आता एक त्रिकोण काढला मी, अजून दुसरा एक त्रिकोण काढते. समजा हा A B C X Y Z. ही बाजू AB ची लांबी XY ची लांबी समान आहे, बाजू BC ची लांबी ZY ची लांबी समान आहे आणि बाजू AC ची लांबी बाजू XZ ची लांबीच्या समान आहे. काय सांगितलं बघा? लेंथ AB बरोबर लेंथ XY. AB ची लांबी आणि XY ची लांबी काय आहे? समान आहे. BC ची लांबी लेंथ BC आणि लेंथ YZ या दोन्हींची लांबी समान आहे. लेंथ AC आणि XZ याची लांबी सुद्धा समान आहे. म्हणजे एका त्रिकोणाच्या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण बा कसोटीनुसार काय असतात? एकरूप असतात. या त्रिकोण या कसोटीला काय म्हणायचं आहे? बा कसोटी. म्हणजे एका त्रिकोणाच्या 3 बाजूंची लांबी दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत बाजूंच्या लांबीशी काय असेल? समान असेल. दोन्ही त्रिकोणांमध्ये 3ही संगत बाजू या एकरूप असतील तेव्हा ते दोन त्रिकोण बा कसोटीनुसार एकरूप असतील. मग आता एकाच एक संगती आपल्याला लिहिणं आवश्यक आहे. कुठला शिरोबिंदू हा कोणाशी एकरूप आहे? तर ABC या शिरोबिंदूंमध्ये A हा शिरोबिंदू बघा, AB बाजू कोणाशी एकरूप आहे? XY शी एकरूप आहे. म्हणजे इकडे A हा शिरोबिंदू X शी त्या ठिकाणी काय असणार आहे? A एकाच एक संगती X, B एकाच एक संगती Y आणि मग सगळ्यात शेवटी C शिल्लक राहिला. C एकाच एक संगती काय असणार आहे? Z असणार आहे. म्हणजे ABC एकाच एक संगती XYZ. ही एकाच एक संगती लिहिता येणं हे आवश्यक आहे. कुठल्या संगतीनुसार ते दोन त्रिकोण तुम्ही एकरूप दाखवता ते सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे. आता पहिली जी कसोटी आपण अभ्यासली की दोन बाजू आणि समाविष्ट केलेला कोन. आता दोन कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू याचा अभ्यास आपण करणार आहोत. दोन कोन व समाविष्ट बाजू म्हणजेच काय? को कसोटी. कुठली कसोटी? को कसोटी. ही एका त्रिकोणाचे दोन कोन आणि त्या दोन कोनांनी समाविष्ट केलेली बाजू. त्या ठिकाणी आपण एक आकृती काढूया. यामध्ये A B C L M N या दोन आकृत्या आपण काढल्या आहेत. तर त्यामध्ये कोन A हा कोन L शी एकरूप आहे. कोन B A C बरोबर कोन M N M L N. A कोणाचं माप आणि L कोणाचं माप काय आहे? समान आहे. त्यानंतर हा B कोन जो आहे तो M कोणाशी दोन्ही कोणाची मापही सारखी आहेत. म्हणजे A B C बरोबर कोन L M N. आणि या दोन कोणाच्या मधली जी बाजू आहे लेंथ AB बरोबर लेंथ LN. दोन्हींची लांबी काय समान आहे AB आणि LN. बघा त्रिकोण ABC मध्ये कोन A बरोबर कोन N दोन्ही कोणांची माप समान आहे. बाजू AB आणि बाजू LN या दोन बाजूंची लांबी समान आहे. आणि कोन B हा कोन M शी एकरूप आहे. B आणि M हे जे दोन कोन आहेत ते एकरूप आहेत. म्हणजेच एका त्रिकोणाचे दोन कोन
आणि या दोन कोनांनी समाविष्ट केलेली बाजू दुसऱ्या त्रिकोणाचे दोन संगत कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू याच्याशी एकरूप आहेत, म्हणून हे दोन त्रिकोण को बा को कसोटीनुसार काय असणार आहे, एकरूप आहे. आपण या अगोदर कुठली कसोटी अभ्यासली, बा को बा कसोटी अभ्यासली. बाकोबा आणि कोबाको या दोन कसोट्यांमधलं जो काही फरक आहे तो लक्षात घ्यायचा आहे. बाकोबा कसोटी म्हणजे काय, दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन. यामध्ये कोबाको म्हणजे काय, दोन कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू. अशा पद्धतीने मग हे जे दोन त्रिकोण आहेत ते कोणत्या संगतीनुसार एकरूप असतील बघा. कोण ए हा कोण एल ची एकास एक संगती एल, ए एकास एक संगती एल, तर कोण लिहिण्याची गरज नाही. नंतर बी हा कोण एम शी एकरूप आहे म्हणजे बी एकास एक संगती एम, आणि राहिलेला कोण सी म्हणजे सी एकास एक संगती एन. अशा पद्धतीने ए बी सी एकास एक संगती एल एन एन, ए बी सी एकास एक संगती एल एन एन या संगतीनुसार त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण एल एन एन हे दोन त्रिकोण को बा को कसोटीनुसार काय आहे, एकरूप आहे. प्रत्येक कसोटीमध्ये त्या ठिकाणी काय फरक आहे हे लक्षात ठेवायचं आहे. पुढची जी चौथी कसोटी आहे त्या चौथ्या कसोटीमध्ये ही आपण पहिली कसोटी अभ्यासली, ही दुसरी, ही आपण तिसरी कसोटी अभ्यासली, दुसरी कसोटी आपण अभ्यासली बा 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 कसोटी. चौथ्या कसोटीचे नाव आहे को को बा किंवा बाजू कोन कोन म्हणजे बा को को. आता बघा को को बा आणि बा को को यामध्ये सुद्धा दोन कोन आणि एक बाजू आहे, पण यातला काय फरक आहे बघा. इथं दोन कोन आणि एक बाजू होता, पण यामध्ये दोन कोनांनी समाविष्ट केलेली बाजू आहे, परंतु यामध्ये समाविष्ट बाजू नाही. बा को को किंवा को को बा यामध्ये दोन कोन हे सलग आहेत, दोन कोन सलग आणि मग पुढची बाजू. म्हणजे या आकृतीमध्ये तुम्हाला ही समाविष्ट बाजू आहे ती समाविष्ट बाजू एकरूप न देता हे दोन कोन एकरूप दिलेले असतील आणि त्या समाविष्ट बाजू व्यतिरिक्त दुसऱ्या दोन बाजू आहेत, एल एम आणि ए सी आहे, बी सी आणि एम एन आहे. या दोन पैकी कोणतीही एक बाजू समाविष्ट बाजू नाही. आलं का लक्षात की को को बा म्हणजे काय, दोन लगतचे कोन आणि त्याच्या पुढची बाजू किंवा त्याच्या अगोदरची बाजू आणि पुढचे दोन लगतचे कोन. अशा पद्धतीने ही को को बा कसोटी जी आहे ती जेव्हा एका त्रिकोणाचे दोन कोन आणि लगतची बाजू दुसऱ्या त्रिकोणाचे दोन कोन आणि लगतच्या बाजूशी एकरूप असतील तेव्हा ते दोन त्रिकोण को को बा कसोटीनुसार किंवा बा को को कसोटीनुसार एकरूप असतील. चार कसोट्या आपण या ठिकाणी अभ्यासल्यात बघा. पहिल्या कसोटीमध्ये बा को बा कसोटी, दोन बाजू आणि समाविष्ट कोन. दुसरी कसोटीमध्ये तीनही बा आहेत म्हणजे बाजू बाजू बाजू, तीन संगत बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूशी एकरूप असेल. तिसरी कसोटी को बा को कसोटी, दोन कोन आणि समाविष्ट बाजू. चौथ्यामध्ये दोन कोन आणि समाविष्ट नसलेली बाजू. जर समाविष्ट बाजू असेल तर को बा को कसोटी येईल आणि समाविष्ट नसलेली एक बाजू दिली असेल तर को को बा किंवा बा को को कसोटी येईल. अशा पद्धतीने हे जे चार कसोट्या आहेत त्या चार कसोट्या व्यवस्थित लिहायच्या आहे. आणि एक पाचवी कसोटी अजून आपल्याला आहे, त्याला म्हणायचंय कर्णपुरा कसोटी. पाचवी कसोटी ही कोणासाठी आहे, काटकोन त्रिकोणांसाठी आहे. काटकोन त्रिकोणांची कर्णभुजा कसोटी. त्यासाठी आपण दोन आकृत्या काढूया.
बघा याला म्हणूया ABC XYZ. कसोटीचं जे नाव दिलेलं आहे त्या नावामध्येच ते कसोटी आहे. बघा प्रत्येक कसोटीच्या नावामध्येच त्यावरून आपल्याला कसोटी कळते. काटकोन त्रिकोणांची म्हणजेच फक्त काटकोन त्रिकोणासाठीच ही कसोटी आहे. म्हणजे त्रिकोण काटकोन त्रिकोण असणं ही पहिली अट आहे यामध्ये. कर्णभुजा या कसोटीमध्ये काय एकरूप असणं आवश्यक आहे? एक कर्ण आणि एक भुजा एकरूप असणं हे आवश्यक आहे. तर या त्रिकोण ABC आणि त्रिकोण XYZ मध्ये कर्ण कुठला आहे? काटकोणासमोरची बाजू कर्ण असते, कर्ण AC आणि यामध्ये कर्ण XZ. लेंथ AC बरोबर लेंथ XZ म्हणजे कर्ण AC एकरूप कर्ण XZ. हे दोन कोण काटकोन आहे. कोण B एकरूप कोण Y बरोबर 90°19 सुद्धा. आणि मग राहिलेल्या ज्या दोन बाजू आहेत की नाही की AB बाजू आणि XY बाजू या दोन बाजू एकरूप असतील किंवा या ऐवजी तुम्हाला या ठिकाणी ही बाजू सुद्धा दिलेली असू शकते BC आणि YZ. तर दोन्हीपैकी कोणतीही एक बाजू जरी दिलेली असेल तरी सुद्धा हे दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप असतात. म्हणजे कर्णभुजा कसोटीनुसार कोणतीही एक बाजू त्या ठिकाणी आवश्यक आहे. समजा आपण ही बाजू घेऊया BC बरोबर YZ की जेव्हा काटकोन त्रिकोणांमध्ये कर्ण आणि एक बाजू दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा संगत कर्ण आणि संगत बाजू याच्याशी एकरूप असेल तेव्हा ते दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप असतात. कर्णभुजा कसोटीमध्ये काटकोन त्रिकोणांसाठीच ती कसोटी आहे. म्हणून त्रिकोण काटकोन त्रिकोण असणं आवश्यक आहे. कोणतीही एक बाजू संगत बाजू ज्या आहेत कर्ण सोडून कर्ण एकरूप असणं आवश्यकच आहे. आणि राहिलेल्या दोन बाजू ज्या आहेत त्या दोन बाजूंपैकी कोणतीही एक बाजू एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप असतात. अशा पद्धतीने आजच्या तासाला आपण त्रिकोण एकरूपतेच्या कसोट्यांमध्ये 5 कसोट्या अभ्यासल्या. सगळ्यात पहिली बाकोबा कसोटी, दुसरी बाबाबा कसोटी, नंतर कोबाको कसोटी, त्यानंतर चौथी कोकोबा किंवा बाकोको कसोटी आणि पाचवी काटकोन त्रिकोणांची कर्णभुजा कसोटी. पाचही कसोट्यांमध्ये आकृत्या काढून स्पष्टीकरणानुसार मी समजावून सांगितलं आहे. त्या पद्धतीने कसोटीचं नाव लिहायचं. पुढच्या पानावर तुम्हाला पान नंबर 86 वर कसोट्या दिलेल्या आहेत एका तक्त्यामध्ये. ती कसोटी लिहायची, आकृत्या काढायच्या, स्पष्टीकरण लिहायचं आहे. सगळ्या कसोटींचं स्पष्टीकरण आणि कसोटी लिहिणं हे आवश्यक